उन्हाळा असो किंवा कोणताही सीझन असो, काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली आणि असे थंडगार, क्रीमी आणि कलरफुल असे फ्रूट कस्टर्ड पाहून तोंडाला पाणी सुटणारच ना. तर आज मी तुमच्यासोबत अशाच क्रीमी, थंडगार आणि अगदी हॉटेलसारख्या चवीच्या फ्रूट कस्टर्डची रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी शीतल. इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. काही मुलं फळं खाण्यासाठी कंटाळा करतात, तर त्यांना अशा प्रकारे जर तुम्ही फ्रूट कस्टर्ड बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातात. तर सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. हे फ्रूट कस्टर्ड मी 4 व्यक्तींसाठी बनवत आहे. फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी लागणारी फळे तुम्हाला दाखवली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या घरात जे अवेलेबल फळे असतील त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये मी 2 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर शक्यतो व्हॅनिला फ्लेवरचीच वापरावी. आता यामध्ये मी थोडेसे दूध घालून त्याची पातळ पेस्ट बनवून घेत आहे. यामध्ये मी थंडच दूध टाकलेले आहे. थंड दूध टाकल्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि स्मूथ अशी पेस्ट तयार होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता इकडे आपले दूध गरम झालेले आहे. त्यामध्ये मी 1 छोटी वाटी साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर त्यामध्ये आपण अगोदर बनवून घेतलेली ही कस्टर्ड पावडरची पेस्ट त्यामध्ये मी टाकलेली आहे. हे फ्रूट कस्टर्ड अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. फक्त याला थंड करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आता कस्टर्ड पावडरचे दूध यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे सतत ढवळत राहायचे आहे, कारण की कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे दूध तळाला चिटकू शकते. त्यामुळे हे दूध आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे. 5 ते 7 मिनिटांनंतर हे असे घट्ट असे क्रीमी दूध तयार होते. आता इथे मी सर्व फळे कट करून घेतलेली आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बारीक बारीक कट करायचे आहेत. फळांमध्ये मी अगोदर प्लम्स टाकलेले आहेत, ते पण बारीक कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या पण यामध्ये टाकायच्या. त्यानंतर पायनॅपल हे सुद्धा बारीक कट करून टाकलेले आहे. केळीचे पण बारीक काप करून टाकायचे आहेत. फ्रूट कस्टर्डमध्ये डाळिंब खूप छान लागते, त्यामुळे मी डाळिंब या ठिकाणी जास्त टाकलेले आहे. आणि सगळे फळं टाकत असताना मी थोडे थोडे फळे डेकोरेशनसाठी बाजूला काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर मी बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. त्यामध्ये काजू, बदाम, मनुके हे थोडेसे बारीक कट करून टाकलेले आहेत. आणि आता हलक्या हाताने हे सर्व फळे मिक्स करून घ्यायचे आहेत, कारण फळे तुटली नाही पाहिजेत. सर्व फळे मिक्स केल्यानंतर हे फ्रूट कस्टर्ड 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, कारण फ्रूट कस्टर्ड जेवढे थंड तेवढे खायला टेस्टी लागते. तयार आहे आपले सुपर टेस्टी, क्रीमी आणि थंडगार असे फ्रूट कस्टर्ड. तुम्ही पण हे सुपर टेस्टी आणि हेल्दी असे फ्रूट कस्टर्ड एकदा नक्की बनवून पहा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.